नमस्ते मित्रांनो. कालच माझ्या एका मित्राचा फोन आला की अरे चांदी 3 लाख झाली आहे आणि 7 लाख चांदी होणार आहे असं मला लोक सांगतायत, तर चांदी घ्यावी का? खरं बघितलं तर कुठलाही ॲसेट क्लास हा बेस्टच आहे, पण तोही शेअर मार्केट सारखाच लॉंग टर्मसाठी घेतला पाहिजे. सोनं असू किंवा चांदी असू. याचा एक इतिहास आहे की 2013 साली 76,000 चांदी झाली होती आणि त्यावेळी लोकांनी सांगितलेलं 2 लाख चांदी होणार आहे, कारण चांदीचा वापर इंडस्ट्रीयल खूप वाढलेला आहे ऑर्नमेंटपेक्षा, आणि त्यामुळं चांदीची मागणी खूप आहे आणि त्यामुळं आपण घेतलं पाहिजे. पण त्यानंतर आपण इतिहास बघतो, 2013 पासून 2020-22 पर्यंत 76,000 चांदी झालीच नाही. म्हणजे 7 वर्ष तुम्हाला पेशन्सली थांबावं लागलं. पण ज्यावेळी तुम्ही 10 वर्ष थांबलाय, 15 वर्ष थांबलाय, त्यावेळी तुम्ही बघताय की चांदीनी खूप चांगला रिटर्न दिलाय. ऑन अन ॲव्हरेज चांदीचा मागच्या 40 वर्षाचा इतिहास आहे 8.35% रिटर्नचा, आणि त्याच पद्धतीने पुढेही तो मिळणारच आहे. आत्ताच्या काळामध्ये चांदीनी जवळजवळ दुप्पट म्हणजे 100%, 120%, 130% मागच्या 3-4 वर्षात रिटर्न दिला आहे. आणि इट्स गुड, पण लॉंग टर्मसाठी चांदी एवढा रिटर्न देईल हे सांगणं मुश्किल. आत्ता घ्यावी का चांदी, याबद्दल त्याचा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर हे आहे की ॲक्च्युअल 4,000 मेट्रिक टनची चांदीची मागणी नोंदवली गेलेली आहे. लोकांनी त्याचे पैसे घेतलेत, पण चांदी अजून त्यांना डिलिव्हरी केलेली नाही. आणि दरवर्षी 1,500 टनच फक्त चांदी प्रोड्यूस होते. मग आता हे राहिलेला जो 2/3 पार्ट आहे, जी चांदी अस्तित्वातच नाही, ती चांदीची विक्री झालेली आहे. म्हणजे जर समजा सगळ्याच लोकांनी एकाच वेळी चांदीची मागणी केली, फिजिकल चांदी आम्हाला हवी आहे, आम्ही खरेदी केलेल्या चांदीची, तर परिस्थिती अशी असेल की याला कदाचित चांदीचा भाव जोरदार पडू शकतो आणि तो फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण बघा ना, की माझ्याकडे जी वस्तू नाही आहे ती मी वस्तू विकली आहे लोकांना, आणि ती वस्तू मागायला जर लोक आले तर काय होणार आहे ह्याचा विचार करा. आणि त्या दृष्टीने थोडंसं आत्ता तरी मला वाटतं की चांदी आणि सोनं हा एक रेड फ्लॅग आहे. पण तरी तुम्हाला धोका पत्करायचा आहे किंवा तुम्हाला थोडंसं गॅम्बलिंग करायचं आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर मी तुम्हाला सांगेल की तुमच्या टोटल ॲसेट क्लासच्या 5 ते 10%, मॅक्स 10%, याच्यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही चांदीमध्ये किंवा सोन्यामध्ये टाकू नये. की जर समजा इन केस अडचण आली तर मी 10-15 वर्ष त्या पैशाला हातच नाही लावणार, ते तसेच ठेवणार. ती चांदी किंवा सोनं घेतलेलं ही तुमची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. पण इट्स अ गॅम्बलिंग, म्हणजे हे जुगार खेळण्यासारखंच असेल असं मला वाटतंय. त्यामुळं नक्कीच विचार करा आणि त्या दृष्टीने तुम्ही निर्णय घ्या. थँक्यू.